ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। आत्ताच पाहिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्यामधील व देशामधील शेतकरी बांधवांसाठी देखील मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, संपूर्ण राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी डबल खुशखबर आणि देशामधील शेतकरी बांधवांसाठी देखील खुशखबर आता सरकारने दिली आहे। कारण की बघा, नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याला आता मंजुरी मिळाली आहे। त्यासोबत PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। बघा, हप्ता आता या ठिकाणी 4,000 रुपये एकत्रित तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारने कार्यक्रम केला आणि आता निधी वितरणाला सुरुवात देखील झाली आहे। बघा, राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, PM किसान योजनेचा 22वा हप्ता, नमोचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये, टोटल या ठिकाणी 4,000 रुपये लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज जमा करण्याबद्दल कार्यक्रम या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे आणि शेतकरी बांधवांना मॅसेज यायला देखील सुरुवात झाली आहे। बघा, ज्या हप्त्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट बघत होता तो निधी आता केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारच्या माध्यमातून थेट वर्ग केला जात आहे आणि शेतकरी बांधवांसाठी आता खुशखबर आली असं म्हणायला काहीच हरकत पडणार नाही। तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या। बघा, आता नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना दोन्ही हप्ते एकत्रित शेतकरी बांधवांना मिळत आहे। बघा, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब बघा यांच्या माध्यमातून शुद्ध पीक विमा योजनेअंतर्गत रखडलेले दावे मंजूर केले आहे आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, एक गुड न्यूज म्हणजे बघा, आता या ठिकाणी पंतप्रधान पीक विमा योजनेमधील दावे सुद्धा रखडण्यामध्ये जे काय आले होते ते या ठिकाणी पूर्णपणे मोकळे करण्यामध्ये आले आहे। त्याचा व्हिडिओ देखील आपल्या YouTube चॅनलमध्ये उपलब्ध आहे। बघा, आणि सोबतच आता मोठी गुड न्यूज या ठिकाणी सरकारने दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डायरेक्ट PM किसान योजनेसाठी निधीला आता मंजुरी दिली आहे। सह्या आणि सिक्का आता ठोकण्यामध्ये आला आहे। बघा, आता राज्याचे नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता, बघा दोन्ही हप्ते तुम्हाला मिळत आहे। मग शेतकरी बांधवांनो, हप्ता तर मिळत आहे, गुड न्यूज आहे, परंतु बघा एक अडचण सुद्धा निर्माण झाली आहे। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं दोन्ही जे काही हप्ते आहे ते या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या नियमामध्ये चालणार आहे। बघा, आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आता सरकारने निर्णय घेतला पहिल्यांदा 12 जिल्ह्यामध्ये वितरण करायचं, नंतर 12 जिल्ह्यामध्ये वितरण करायचं आणि पुन्हा या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये वितरण करायचं। म्हणजे की स्पष्ट शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर आज या ठिकाणी पहिला टप्प्याचा नंबर लागला आहे। आता या पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं नाव येतं का? बघा, 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आली आणि शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी आज तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। लक्षामध्ये घ्या, आता भरपूर दिवसापासून देखील तुम्ही अशा बातम्या ऐकल्या असतील, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील। बघा, अशा प्रकारच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, परंतु त्या सर्व बातम्यांना आता पूर्ण विराम मिळाला आहे। कारण की बघा, पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज खऱ्या अर्थाने 4,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली असून आता कोणत्या शेतकरी बांधवांना अधिक काळ चिंता करण्याची गरज राहिली लक्षामध्ये घ्या। कसली या ठिकाणी चिंता करू नका शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि अतिशय महत्त्वाची बातमी आता देण्यामध्ये आली आहे। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, बघा एकंदरीत जर आता आपण बघून घेतले की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये हे
दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये येणार आहे. बघा, जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचे खाते या बँकांमध्ये असेल तर तुमची प्रतीक्षा आजच्या ठिकाणी संपणार आहे. नमोचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता आता एकत्रितपणे जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र लक्षामध्ये ठेवा, बघा, सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येत नसून जे शेतकरी बांधव खरोखर पात्र आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता असे दोन्ही हप्ते जमा करण्यामध्ये येत आहे. आता लक्षपूर्वक अपडेट या ठिकाणी पाच. चला शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी आतापर्यंत किती हप्ते उचलले आहे बघा, लक्षामध्ये घ्या. आता या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत 21 हप्ते उचललेले असतील, परंतु बघा, ज्या शेतकरी बांधवांना 21वा हप्ता भेटला नाही त्यांनी चिंता करू नका. सरकारने काही कामे तुम्हाला करायची सांगितली ती करून घ्या. रखडलेले हप्ते पण तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा, आता बघा, रखडलेला हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं तर बघा, तुम्हाला सर्वात प्रथम पोस्ट पेमेंट बँकचे अकाउंट उघडायचं, त्यानंतर KYC करून घ्यायची. बघा, त्यानंतर PM किसान योजनेचा हप्ता पुढील जेव्हा कधी वितरित होईल रखडलेले सर्व हप्ते तुम्हाला मिळून जातील. बघा, अशी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. आणि जे शेतकरी बांधव नियमांमध्ये, अटींमध्ये, शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये, निकषामध्ये पूर्णपणे बसतात त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आज जमा केले जात आहे. जे शेतकरी या पात्रतेमध्ये बसत नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, त्यामुळे त्यांनी मेसेजची वाट पण पाहू नका. बघा शेतकरी बांधवांनो, असं सरकारने सांगितलं आहे, कारण की वाट पाहून काहीच उपयोग होणार नाही. आता आपण सर्वात अगोदर पात्रता आणि अटीची माहिती अगदी सविस्तरपणे पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला खात्री होईल तुमचे पैसे आज जमा होणार की नाही. तुमची प्रतीक्षा संपवण्यासाठी सरकारकडून आज बँकांना तातडीने विशेष निधी जमा करण्याचे आदेश आता देण्यामध्ये आले. तर मग शेतकरी बांधवांनो, आजच्या या विशेष प्रक्रियेमध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्यातील 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांना नमोचा 9वा हप्ता आणि त्याच नंतर PM किसान योजनेचा 22वा हप्ता बघा असे या ठिकाणी दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारने आता निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यापूर्वी नमोचे 8 हप्ते म्हणजे की आता लक्षामध्ये घ्या 16,000 रुपये जमा झाले. बघा, आता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये 8 हप्ते जमा झाले आहे, म्हणजे की 16,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आलेले आहे. आता तुम्हाला प्रतीक्षा होती ती म्हणजे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची, ती देखील आज संपत आहे. मोदी साहेब आणि राज्य सरकार, आता लक्षामध्ये घ्या, यांनी दिलेला शब्द आता या ठिकाणी पाळला आहे आणि थेट DBTच्या माध्यमातून हे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, त्यासोबत बँकांच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यासोबत बघा बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या प्रमुख बँकांमध्ये आज पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तसेच युनियन बँक बघा, त्यानंतर बँक ऑफ बडोदा आणि HDFC बँकेच्या ग्राहकांनाही आज या ठिकाणी मेसेज यायला सुरुवात झाली आहे. ज्या शेतकरी बांधवांचे खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आहे त्यांच्यासाठी DBI प्रक्रिया बघा आता या ठिकाणी अतिशय वेगाने काम करीत आहे. बघा, आता या ठिकाणी DBT प्रक्रियाच्या माध्यमातून लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. तुमचे खाते यापैकी कोणत्या बँकेमध्ये आहे आणि या ठिकाणी आज तुम्ही लाभासाठी पात्र आहेत का नाही हे तुम्ही नक्कीच आता जाणून घ्यायचं आहे. अगदी एका मिनिटामध्ये शेतकरी बांधवांनो आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेत आहोत, त्यामुळे आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा शेतकरी बांधवांनो, पैसे जमा होण्यासाठी तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केली आहेत का हे पाहणे सुद्धा तितकेच या ठिकाणी महत्त्वाचे आहे. सर्वात पहिलं काम म्हणजे तुमचं फार्मर ID कार्ड बघा, म्हणजेच या ठिकाणी शेतकरी ओळखपत्र काढलेले असायला हवे. ज्यांच्याकडे हे कार्ड आहे त्यांनाच नमोचा 9वा हप्ता आज देण्यामध्ये येत आहे. दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं अनिवार्य आहे. बघा, आधार लिंक नसेल तर केंद्र आणि राज्य बघा असे दोन्ही सरकारचे तुम्हाला 4,000 रुपये मिळणार नाही. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आले आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लाभ सुद्धा जमा करण्यामध्ये येत आहे. बघा,
तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे तुमची KYC पूर्ण असायला हवी. ज्या शेतकरी बांधवांनी आपली KYC वेळेमध्ये पूर्ण केली आहे त्यांच्याच खात्यामध्ये आता खटाखट पैसे जमा होऊ लागले आहे. तुम्ही म्हणत असाल आम्ही तर KYC केली, परंतु नवीन वर्षाचे 2026 या नवीन वर्षाची नवीन KYC करायची आहे. बघा, जर तुम्ही KYC अपूर्ण ठेवले असेल तर तात्काळ करून घ्या, अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचित सुद्धा राहू शकता. बघा, सरकारने स्पष्ट केलं आहे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या 93 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांना आज या ठिकाणी एकत्रितपणे लाभ देण्यामध्ये येत आहे. आणि त्यासोबत सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे पात्रता निकष पूर्ण जे शेतकरी बांधव करतील अशाला तर लाभ मिळणार. परंतु बघा शेतकरी बांधवांनो, बघा आता या ठिकाणी सरकारने अर्जाची कडक तपासणी सुरू केली आहे. बघा, सरकारने सांगितलं आहे ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे अशांना लाभ मिळणार नाही. लक्षामध्ये ठेवा, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच या ठिकाणी रक्कम जमा करण्यामध्ये येणार. पुन्हा एकदा लक्षामध्ये घ्या, नमो शेतकरी योजनेचा हप्ता 3,000 रुपये होणार असल्याची चर्चा सुरू होती, परंतु सध्याच्या निर्णयानुसार 9वा हप्ता हा 2,000 रुपयांप्रमाणे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की वाढ आतापर्यंत झालेली नाही, त्यामुळे कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास करू नका. म्हणजेच की 2,000 रुपये PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पुन्हा 2,000 रुपये असे 4,000 रुपये. बघा, PMचे 2, नमोचे 2. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आहे. प्रत्येक 4 महिन्यांनी मिळणारा हा हप्ता आज एकाच वेळी आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. कोणत्याही मध्यस्थाशिवाय हा पैसा थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जात आहे आणि सरकार आता पारदर्शकता जपत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. बघा, काही शेतकरी बांधवांचे मागील हप्ते थकीत असतील किंवा अर्धवट आले असतील तर त्यांना देखील आजच्या या प्रक्रियेमध्ये दिलासा मिळू शकतो. राज्य सरकारच्या तिजोरीवर भार जरी पडला असला तरी देखील हे हप्ते आता वेळेमध्ये देण्याचे प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आले आहे. त्यासोबत कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्ट केले आहे तांत्रिक प्रक्रियेमुळे काही शेतकऱ्याला पैसे मिळण्यास आतापर्यंत या ठिकाणी उशीर देखील लागला होता आणि यावेळेस देखील उशीर लागू शकतो. परंतु तुम्ही चिंता करायची नाही, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वाट बघायची. बघा शेतकरी बांधवांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, एकंदरीत आता आपण बघून घेऊ कोणकोणत्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये आज हा निधी जमा होत आहे. जर तुमचा जिल्हा बघा आपण सांगणाऱ्या या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर बघा तुमचे नमोच्या 9व्या हप्त्याची आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची आजच प्रतीक्षा संपून जाणार आहे. यापुढे तुम्हाला काळजी करण्याची गरज भासणार नाही, कारण प्रशासनाने आज सकाळी 11 वाजल्यापासून बघा या जिल्ह्यांच्या लाभार्थी याद्या बँकांकडे सोपविण्यामध्ये सुरुवात केली होती आणि पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया आता या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, बघा लक्ष देऊन नावे आहे का, यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यासोबत परभणी जिल्हा, बघा या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाभ मिळणार. आज पैसे जमा करण्यामध्ये येत आहे, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आले आहे. आणि त्यासोबत बघा विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळत आहे. त्यासोबत यवतमाळ, वाशिम बघा या भागामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे यादी लक्ष देऊन बघा. आता या ठिकाणी पुढील जिल्हा सरकारने सांगितला धाराशिव, छत्रपती संभाजीनगर बघा या जिल्ह्यामध्ये देखील मेसेज यायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर नाशिक, जळगाव, अहिल्यानगर बघा ज्याला आपण अहमदनगर असे देखील म्हणतो, या देखील भागामध्ये निधी येत आहे.
त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार आणि पश्चिम महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे. लक्षामध्ये या शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रामधील या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस दिवाळीसारखा असणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता आता एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि त्यासोबत जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा, कारण की अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील या चॅनलच्या बघायला मिळतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.